बायबलमध्ये जगाच्या अंताबद्दल अनेक भविष्यवाण्या केलेल्या आहेत, पण या सगळ्या घटनांचा नेमका क्रम कसा असेल या विशेष विश्लेषणात आपण याच भविष्यसूचक कालरेषेचा अभ्यास करणार आहोत, जी आपल्याला आपल्या सध्याच्या युगापासून ते थेट अंतिम निर्णयापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडून दाखवते. चला तर मग हा गुंतागुंतीचा विषय एकदम सोपा करून समजून घेऊया. तर आपल्या या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एकच महत्त्वाचा प्रश्न आहे. बायबलमध्ये सांगितलेली अंतिम भविष्यवाणी नक्की कशी पूर्ण होणार आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका भविष्यसूचक नकाशावरून प्रवास करणार आहोत, जो आपल्याला टप्प्याटप्प्याने अंतिम सत्याच्या जवळ घेऊन जाईल. ठीक आहे, तर या कालरेषेची सुरुवात होते आपल्या सध्याच्या युगापासून. या युगाला भविष्यसूचक विराम असं म्हटलं जातं. काही धर्मशास्त्रीय स्रोतांमध्ये याला गॉंग-बेक जी असंही म्हटलं जातं. हा तोच काळ आहे हो, ज्यात आपण सगळे सध्या जगत आहोत. आणि यानंतर येतो तो निर्णायक अंतिम टप्पा, ज्याला अंतिम आठवडा असं ओळखलं जातं. हे बघा, ही स्लाइड या दोन काळातला फरक अगदी स्पष्ट करते. डावीकडे आहे विरामकाळ, म्हणजे आपलं सध्याचं युग, जिथे आपण भविष्यवाणी पूर्ण होण्याची फक्त वाट पाहतोय. आणि दुसरीकडे उजवीकडे आहे शेवटचा आठवडा. हा 7 वर्षांचा एक अत्यंत महत्त्वाचा काळ असेल, ज्यात थांबलेल्या सगळ्या भविष्यवाण्या एकापाठोपाठ एक पूर्णत्वास जातील. आता पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एक आठवडा असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ 7 दिवस असा होत नाही, तर त्याचा अर्थ आहे 7 वर्ष. ही व्याख्या बायबलमधल्या डॅनियलच्या पुस्तकातून आलेली आहे आणि ती ह्या संपूर्ण कालरेषेचा पाया आहे. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. चला आता त्या निर्णायक क्षणाकडे वळूया. या स्रोतांनुसार अशा नेमक्या कोणत्या घटना आहेत ज्यामुळे या अंतिम 7 वर्षांची उलटी गिणती सुरू होईल? या शेवटच्या आठवड्याची सुरुवात तरी कशी होणार आहे? तर या शेवटच्या काळाची सुरुवात काही प्रमुख चिन्हांनी होते. यात श्वापद म्हणजेच एका दुष्ट शासकाच्या राज्याचा उदय होतो. मग 1,44,000 विशेष निवडलेले लोक आणि 2 अत्यंत शक्तिशाली साक्षीदार प्रकट होतात. आणि त्याचवेळी नंतरच्या पावसाप्रमाणे पवित्र आत्म्याचं विशेष सामर्थ्य विश्वासणाऱ्यांना मिळतं. या सगळ्या घटना म्हणजे समजा अंतिम अध्यायाची नांदीच आहे. बरं, एकदा काही 7 वर्षांची उलटी गिणती सुरू झाली की मग दैवी न्यायाची एक मालिकाच सुरू होते. याची सुरुवात होते 7 करण्यांच्या आवाजाने, जे पृथ्वीवर मोठ्या घटना आणि भयंकर संकटांची एक साखळी घेऊन येतात. हा काळ किती गंभीर असेल हे या क्रमावरून आपल्या लक्षात येईल. बघा, पहिल्या करण्यांनी न्यायाची सुरुवात होते, पण 5व्या आणि 6व्या करण्यापर्यंत तीव्रता इतकी वाढते की चक्क 1/3 मानवजात नष्ट होते. याच काळात देवासाठी शहीद झालेल्यांची संख्या पूर्ण होते. आणि मग वाचतो 7वा करणा, ज्यानंतर देवाच्या क्रोधाच्या 7 पीडा पृथ्वीवर येतात. हा न्यायाचा अंतिम आणि सर्वात विनाशकारी टप्पा असतो. प्रकटीकरणातलं हे वचन 7व्या करण्याचं महत्त्व अधोरेखित करतं. हा तो क्षण आहे जेव्हा देवाचं रहस्य, जे त्याने आपल्या संदेष्टांमार्फत युगायुगांपासून सांगितलं होतं, ते अखेर पूर्णत्वास येतं. म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसऱ्या युगाची सुरुवात, हाच तो क्षण आहे. चला आता आपण या कालरेषेतल्या सर्वात मोठ्या आणि निर्णायक घटनेकडे जाऊया, ख्रिस्ताचे पुनरागमन. पण हे पुनरागमन एकाच वेळी होत नाही, तर ते 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घडतं आणि दोन्हींचे परिणाम खूपच वेगळे आहेत. ही स्लाइड दोन्ही टप्प्यांमधला फरक एकदम सोपा करून सांगते. डावीकडे आहे हवेतील आगमन. इथे ख्रिस्त ढगांमध्ये येतो आणि विश्वासणाऱ्यांना वर उचलून घेतलं जातं. यानंतर येतो दुसरा टप्पा, उजवीकडे पृथ्वीवरील आगमन. यावेळी तो प्रत्यक्ष पृथ्वीवर उतरतो आणि श्वापदाच्या सैन्याविरुद्ध अंतिम युद्ध लढतो. त्या अंतिम युद्धाचा निकाल तर आधीच ठरलेला आहे. श्वापद आणि त्याचा खोटा संदेष्टा यांना पकडून त्यांचा न्याय केला जातो आणि त्यांना जिवंत अग्नीच्या सरोवरात टाकलं जातं. यामुळे पृथ्वीवरच्या त्यांच्या दुष्ट राजवटीचा कायमचा अंत होतो. या मोठ्या न्यायाच्या आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेनंतर एक अगदी नवीन युग सुरू होतं. हे युग शांती आणि न्यायाचं असेल, जे आपल्याला अंतिम समाधानाकडे घेऊन जाईल. तर अंतिम टप्प्यांची रचना कशी आहे ते पाहूया. सगळ्यात आधी सैतानाला 1000 वर्षांसाठी बांधलं जातं. या काळात पृथ्वीवर ख्रिस्ताचं 1000 वर्षांचं शांतीचं राज्य स्थापन होतं. ही 1000 वर्ष संपली की मग अंतिम न्याय होतो आणि सरतेशेवटी एक नवीन स्वर्ग आणि एक नवीन पृथ्वी निर्माण केली जाते, जी अनंत काळासाठी असेल. आणि या सगळ्यांचा शेवट काय? तर अंतिम ध्येय आहे एदेनची पुनर्स्थापना. म्हणजेच देवाने सुरुवातीला निर्माण केलेल्या त्या परिपूर्ण सुंदर स्थितीची पुन्हा एकदा स्थापना करणं. मानवाच्या इतिहासाची सुरुवात जिथे झाली होती, तिथेच एका नव्या आणि अधिक गौरवशाली रूपात त्याचा शेवट होतो.
तर मग या संपूर्ण भविष्यसूचक कालरेषेकडे पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उठतोच. आज या विराम काळात जगत असताना ही भविष्यवाणी आपल्याला तयारीबद्दल काय सांगते? आशेबद्दल की धोक्याबद्दल सावध करते? या माहितीचा आपल्या जीवनासाठी नेमका काय अर्थ आहे, हा विचार खरं तर प्रत्येकाने करायला हवा.